निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांची मंगळवारी विजय मिरवणूक रॅली काढण्यात आली। या रॅलीत पाय ठेवायलाही जागा नसेल इतकी तुडुंब गर्दी होती। याचाच फायदा घेत चोरट्यांनी कार्यकर्त्यांच्या गळ्यातील 6 सोन्याच्या चेन लंपास केल्याची घटना घडली। सुमारे 10 तोळे सोने चोरीले गेल्याने मिरवणुकीत सहभागी होणे कार्यकर्त्यांच्या संगत आला आहे। या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। भाजपचे नवनिर्वाचित खासदार उदयनराजे भोसले विजयी झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी लगेच मिरवणूक सुरू केली। देगाव फाट्यापासून पवई नाक्यापर्यंत कार्यकर्ते गुलाल उधळत करत होते। या रॅलीमध्ये अमर संजय जाधव वर्ष 27 राहणार कोडोली तालुका सातारा यांच्या गळ्यातील 1.5 लाख रुपये किमतीची तब्बल 3 तोळे वजनाची सोन्याची चेन चोरून नेली। अशाच प्रकारे आणखी 5 जणांच्या गळ्यातील सोन्याच्या चेनी चोरीले गेल्याचे समोर आले आहे। एकूण 10 तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले। या जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारसंघातून मनापासून काम केलं, त्यामुळे हे शक्य होऊ शकलं। आकडेवारी पाहिली तर निश्चित हे सांगेन की शिवेंद्रराजे नसते तर ही निवडणूक अवघड झाली असती। भविष्यकाळात जेवढे आमदार नेते असतील या सगळ्यांना विचारात घेऊनच वाटचाल होईल। कधी प्रश्न पडतो, एवढी कामे केल्यावर आज जो कौल लोकांनी दिला ते बघून प्रश्न पडतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात विरोधात कौल दिला तो नेमका कशामुळे दिला। एवढंच सांगेन, भविष्यकाळात या जिल्ह्याकरिता जे करावे लागेल त्यात कुठेही कमी पडणार नाही। सातारा आणि जावळी यांचं लीड कमी करण्याचं काम झालं। शिवेंद्रराजे आणि त्यांचे सहकारी पळाले म्हणून मी निवडून आलो याची जाणीव आहे। पुढील काळात आमदारकीची निवडणूक असेल त्यात जीव तोडून काम करणार आहे। हेच आमदार पुन्हा दिसणार याची खात्री देतो, अशीच प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली।